नमस्कार। महायुतीचे सांगली जिल्ह्याचे लोकसभा उमेदवार खासदार संजय काका पाटील साहेबांचा 22 तारखेला जत पूर्व भागात साधारण 36 गावचा दौरा पूर्ण झाला। त्यानंतर जतमधील सर्व वॉरियर्स आणि बूथ प्रमुखांची मीटिंग झाली। त्यानंतर आता यामध्ये जत तालुक्यातील अंकलगीच्या तलावासाठी 27 कोटीचा निधी असो, म्हैसाळी विस्तारित योजनेची पूर्व भागातील 65 गावांच्या योजना असो, महायुतीतील घटक पक्षांची बैठक, या सर्व नियोजनामध्ये आणि आपला स्वतंत्र दौरा यामध्ये जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विजय पाटील असतील, सरचिटणीस कामण्णा वडगर असतील, आपले सांगली जिल्ह्याचे ओबीसीचे अध्यक्ष हनुमंत गर्दे साहेब असतील, रयत क्रांतीचे अध्यक्ष राजू पुजारी असतील, सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांच्यासोबत टोटल 17 ते 18 गावचा दौरा झालेला आहे। आणि आज आपले युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील यांच्यावर देखील 5-6 गावचा दौरा झालेला आहे। एकंदरीत वातावरण भारतीय जनता पक्षाचे आपले अधिकृत उमेदवार संजय काका पाटलांचे खूप चांगलं वातावरण आहे। मोदी साहेबांचे 9 वर्षाच्या 10 वर्षाच्या पूर्ण कामांचं एक आढावा, जे 70 वर्षात झालेले नसलेली कामं त्या 10 वर्षांमध्ये नॅशनल हायवे असतील, इरिगेशनचे कामं असतील, देशाचे संरक्षणाचे काम असतील, असे अनेक नाविन्यपूर्ण मोठं रेव्होल्युशन झालेलं आहे। त्यामध्ये आदरणीय नितीन गडकरी साहेब जत तालुक्यातील 2 नॅशनल हायवे दिलेले आहेत। अनेक मोठं बदल झालेले आहे। जे शेतकरी असतील, अनेक ठिकाणी वेगवेगळे घटकांना देखील आता लाभार्थी, किसान सन्मान योजना असे आता लोकांना आम्ही प्रचार दौऱ्यात भेटत असताना विचारलो, मोदीजींचा आपण नमस्कार सांगितला, घर चलो अभियान केला। एकंदरीत वातावरण भारतीय जनता पक्षाने जत तालुक्यात चांगलं आपण मताधिक्य देण्याचे एक निवडणूक प्रमुख म्हणून मी आज जबाबदारीने सांगतो।